ती परंपरा मुकुटासारखी मिरवते. साड्यांच्या रेशमात, संस्कारात आणि मूल्यात गुंफलेली तिची शोभा. ती आधुनिक वाटा ठाम पावलांनी चालते. महत्वाकांक्षा आणि निवडींनी शिवलेली तिची स्वप्न. तिच्यात वारसा आणि प्रगती भेटतात. विरोधक म्हणून नव्हे तर पूरक म्हणून. ती मुळांशी जोडलेली तरी उंच भरारी घेणारी. प्रेमळ तरी सुद्धा स्वतःसाठी निसंकोच उभी राहणारी. स्वतःवरचं प्रेम ज्यांची कोणत्याही रत्नाला सर नाही. ती ताकद तिला कोणताही काळ हरवू शकत नाही. अशाच एका व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत, ज्यांचं नाव आहे अर्चना चिंचणकर. नाव आय विल लाईक टू गो बॅक टू युअर अर्ली डेज. म्हणजेच तुमच्या बालपणीच्या आठवणी किंवा तुमचं शिक्षण कसं झालं आणि त्या सगळ्या मुलांसोबत तुम्ही कशा घडलात हे आता ऐकायला नक्कीच आवडेल. ओके, इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. बरेच जणांना माहिती आहे इथं कराडमध्ये आणि तुला एखाद्याच माहीत नसेल, पण प्रियांका मी सांगते की मला 2 सेट्स ऑफ आईबाब आहेत. म्हणजे आय हॅव बीन एरम फॅमिली इज माय अडॉप्टिव्ह फॅमिली आणि माझी बायोलॉजिकल फॅमिली इज लान्सेकर्स. अच्छा. आणि सुदैव म्हणा किंवा माझं नशीब म्हणा, दोन्ही फॅमिलीजमध्ये प्रत्येक व्यक्तिमत्व असं स्ट्रॉंग आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की एकाकडे मी खूप लाडावलेली, एकीकडे स्ट्रिक्टली वाढलेली. माझ्या एकीकडे माझ्या सख्या 3 बहिणी आहेत, म्हणजे आम्ही 4 जणी. इकडं मी 2 भावांमध्ये म्हणजे 2 मानलेल्या भावांमध्ये एकुलती एक होती. अच्छा. त्यामुळे आय हॅव हॅड द बेस्ट ऑफ बोथ द लाईफ्स. ग्रेट. म्हणजे लोकांना असं वाटतं की नाही कन्फ्युज्ड असेल, काही नाही. आय एन्जॉयड बोथ माय लाईफ. माय बोथ सेट ऑफ पेरेंट्स were strong-headed, very strong. My biological father, he was a businessman, a very successful businessman. But he was very practical, down to earth, and unapologetic. Oh, wow. He lived life on his terms and conditions. Probably ते माझ्याकडे त्यांच्याकडनं आले. अच्छा. आणि माझ्यामध्ये जो एम्पथी पार्ट आहे किंवा जे प्रेमळपणा आहे तो सगळा आला आहे बाबांकडनं. Baba was a very successful doctor and even more successful banker. Great. हे बऱ्याच जणांना जी मला ओळखतात त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे, कराडकरांना माहिती आहे, आमच्या सगळ्यांनाच माहिती आहे की वॉट बाबा वॉज. त्यामुळे जो माणुसकीपणा किंवा जो म्हणतो आपण की एक प्रेमळपणा एक तो सगळा आलाय तो मला बाबांकडनं आलाय. माझ्या दोघी आई स्ट्रिक्ट होत्या. अच्छा. एकीने मला शिकवलं हाऊ टू रन द हाऊस. ग्रेट. आणि एकीने मला शिकवलं हाऊ टू रूल द वर्ल्ड. व्हेरी नाईस. त्यामुळे त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन इट इज गोइंग टू बी अ टोरेंटो. ग्रेट. दॅट्स वाय. म्हणजे खरंच हे अशी पर्सनॅलिटी घडणं याच्या मागे ह्या गोष्टींचा खूप मोठा हात आहे. खूप मोठा हात आहे. व्हेरी गुड. म्हणजे बीन बुलीड बाय सिस्टर्स अँड बीन पॅम्पर्ड बाय ब्रदर्स. ग्रेट. ग्रेट कॉम्बिनेशन. सो इट वॉज लाईक तिकडं काय झालं की आय हॅड अ कुशन बॅक हिअर. तिकडे जास्त जर झाले की लाड झाले की दे न्यू हाऊ टू गेट मी बॅक डाऊन अर्थ. ओ माय गॉड. ग्रेट. पण मी मगापासून तुम्हाला ऑब्झर्व करते अर्चना मॅम, मला या गोष्टींबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. हे दिस वन, दिस अँड दिस. व्हॉट अबाउट दिस? आय ऑलवेज वॉन्टेड टू इंक माय सेल्फ. पण कधी हिंमत म्हणण्यापेक्षा काय झालं, एकसारखं डायबेटिक आहे, हे करायचं नाही ते करायचं नाही हे सारखं होतं. आय केम टू अ स्टेज इन लाईफ, आता किती उरलंय, हत्ती गेल्या शेपूट राहिले. तर त्यामुळे आय डिसाइडेड की नाही आय वॉन्टेड टॅटूज. मग एक दिवस अशी वैतक जाऊन मी एका वेळेस 3 टॅटूज करून आले. दिस इज अनकंडिशनल लव्ह. ओके. ओके. बरेच लोक विचारतात कोणासाठी कशासाठी. दिस इज फॉर मी. द ओनली पर्सन आय लव्ह रिअली अनकंडिशनल इज माय सेल्फ. This is the tradition, Om, the culture that we believe in, strongly believe in. Very nice. Wow. And this is Taurus. I'm an April born. So there is no question about my personalities. Great. And this is what I am really. Oh. From ashes, I shall rise again, a phoenix. Very nice. Colorful phoenix. Yes. Very nice. We were talking about my schooling. Yeah. Sorry to bring you back over there. Yeah. But that is also very interesting. I belong to the first batch of Holy Family. Okay. And at that time, many people probably don't know Holy Family School
मध्ये आम्ही एक 10-12 फक्त पोरं होतो. आणि आम्हाला त्यावेळेस ती स्कूल एका ठिकाणी नव्हती. कारण का पीपल इन कराड व टेकिंग ऑब्जेक्शन्स, दे वर ऑब्जेक्टिंग टू अ फादर स्टार्टिंग अ स्कूल. ओ कारण का त्यांना माहित नाही. आत्ताच्या होली फॅमिली पीपल थिंक इट वॉज व्हेरी नाईस अँड स्मूथ. नो, आम्ही म्हणजे एका व्हॅनमध्ये बसून कधीतरी कुठल्या तरी सोमवारपेठेच्या वाड्यात घ्यायचो, कुठेतरी आम्ही पंतांच्या कोटाच्या एका वाड्यात घ्यायचो, कुठेतरी. वेन आय वेंट टू फोर्थ, दॅट टाइम फर्स्ट टाइम आर स्कूल वॉज इन मार्केट यार्डचं ते गुळाचं हे आहे ना, तिथं आमची स्कूल व्हायची. पण सुरुवातीचे इयर्स वर व्हेरी डिफिकल्ट अँड फॉर अस इट वॉज एक्साइटिंग. वी वर व्हेरी स्मॉल. आम्ही काय फर्स्टमध्ये KG, आय डोंट नो हाऊ वी स्टडीड, आम्ही काय शिकलो मला माहीत नाही. पण तिथून इट इज बी फन. लोकांना असं वाटायचं की आता हे ह्यांचे धर्म बदलणार. अच्छा. सो दॅट ऑब्जेक्शन, इंग्लिश वॉज नॉट इम्पॉर्टंट फॉर देम. धर्म बदलला जातो हा प्रॉब्लेम होता. पण आय स्टील रिमेंबर व्हेरी वेल. माझ्या दोघी बहिणी कन्या शाळेत शिकल्या, पण आय वॉज स्टेईंग हिअर विथ द इरम्स, अम्मा आबा. त्याच्यामध्ये अम्मा वॉज, म्हणजे माझी मम्मा वॉज व्हेरी अडॅमेंट दॅट आय शुड गो टू अन इंग्लिश मिडियम स्कूल. आय डोंट नो हाऊ शी हॅड दिस. अगेन्स्ट ऑल 3 ऑफ देम शी इज टू पिच की नाही तिला इंग्लिश मिडियममध्येच घालायचे. एव्हरीबडी इज टू से अगं त्याचा काही भरोसा नाही आहे, त्याचं काही फ्युचर नाही आहे. पण तरीसुद्धा तिने मला इंग्लिशमध्ये शिकवायचं. फर्स्ट 4 years टिल 4th स्टँडर्ड आय वॉज इन होली फॅमिली. होली फॅमिली 5th स्टँडर्डमध्ये वी शिफ्टेड टू पुणा. आणि इट वॉज सच अ ड्रास्टिक चेंज की इट वॉज अ कॉन्व्हेंट ऑफ जीसस अँड मेरीज. आय डोंट नो तुमच्या जनरेशननी साऊंड ऑफ म्युझिक बघितलं का नाही. Sound of Music is a good movie. You see it when you get a chance. But it was a convent of Jesus and Mary's which was run by nuns. Very strict, very high standard. आणि माझ्यासारखी मी रानटी कराडी तिथं गेल्यानंतर मला इंग्लिशचं एक वाक्य येत नव्हतं. ओहो. आय डोंट नो हाऊ व्हॉट स्ट्रिंग्स माय फादर पुल्ड, बट वी गॉट ॲडमिशन, मी अँड माय यंगर सिस्टर. मला फक्त जे आय बिकेम पॉप्युलर इन दॅट स्कूल बिकॉज आय रिमेंबर मी शिव्या खूप छान द्यायचे. म्हणजे मी सुट्टीवरनं आले ना की पीपल स्लोली टू गॅदर राऊंड मी बिकॉज आय वॉज अ स्टोरी टेलर, आय वॉज अ स्टोरी विवर. म्हणजे मी अशी स्टोरी सांगायची कराडची. सो एव्हरीबडी थिंक्स कराड इज सम करण जोहरच्या पिक्चरमधलं असं कुठलं तरी एक छान खेडेगाव विच इज गॉट लाईक ऑल द मोस्ट सफिस्टिकेटेड. आय टू लव्ह टेलिंग स्टोरीज. So that school, my schooling was good. I loved my school. Learned a lot of things in school. My discipline, my English, my perfectness. Okay. Everything came from there. What that school gave me the most was my best friends, whom we are still best friends and whom every year we meet. किती छान. म्हणजे प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ज्या पण काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला घडवायला खूपच छान उपयोग. मला आयुष्याने फक्त दिले, जे काही घेतलं त्याच्याबद्दल डबल दिले. वा, ग्रेट, नाईस. रोहिणी पॉज कर पाहिजे. मेनी वुमन टुडे, म्हणजे आजकालच्या स्त्रिया परंपरा आणि आधुनिक जीवनशैली यामध्ये अडकलेल्या दिसतात. इवन मी ॲज अ मदर माझ्या मुलींमध्ये आणि इनलॉजमध्ये मला त्यांच्यासोबत परंपराही जपाव्या लागतात आणि मुलींसोबत मॉडर्न कल्चरही मेंटेन ठेवावं लागतं. तर या गोष्टी एकमेकांना पूरक आहेत का विरोधक आहेत, काय वाटतं तुम्हाला? प्रियांका, आता ह्या पूरक आहेत का विरोधक आहेत ह्याच्यावर मी काही जास्त संभाषण करणार का हा प्रश्न हा डिबेटेबल आहे. ओके. आणि हा पॉडकास्टसाठी नाही, आपण ह्याच्यावर डिबेट घेऊया. नक्की. हां, म्हणजे हा पॉडकास्टसाठी नाही आहे. अच्छा. पण त्याच्यामध्ये जर तू म्हणशील की हे तू म्हणतेस तसं ते बरोबर आहे की प्रत्येक जनरेशनचा हा प्रॉब्लेम आहेच. आमची जनरेशन ही धडगुजरी आहे. ओके. म्हणजे धड आम्ही मॉडर्न पण नाही आणि धड ट्रेडिशनल पण नाही असं होतं. त्यातल्या त्यात माझ्या ह्याच्यासाठी मी जरा फारच प्रोग्रेसिव्ह होते. अच्छा, बरोबर. नाही, आणि ते घडण्यासाठी सुद्धा कसं होतं की जसं मी म्हटलं की माझी एक आई खूप प्रॅक्टिकल होती, एक आई ट्रेडिशनल होती, स्ट्रिक्ट होती, एक आई प्रॅक्टिकल होती. अच्छा. पण माझ्यात एक भयंकर घाणेरडी सवय होती. कुठलीही तुम्ही परंपरा किंवा रीती किंवा काही करायला सांगितलं की मला एक मोठा प्रश्नचिन्ह असायचं, का? जे आज बऱ्याच गोष्टी लोक विचारत नाहीत. का पूजा करायची, का रोज पूजा करायची, का देवांना आंघोळ का घालायची, बरोबर, मग त्यांना गरम पाण्याने घालायची का थंड पाण्याने घालायची. अगदी. मला असं फार मोठा प्रश्न पडायचा.
की मग हे का असतं, आपले जे ट्रेडिशन्स आहेत हे का असतात. आणि त्याचं कारण असं आहे की आय वॉज फॅसिनेशन बाय ख्रिश्चॅनिटी. कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे आय एम नॉट अशेम टू से दिस, बट आय वॉज फॅसिनेटेड बाय ख्रिश्चॅनिटी. आणि आमच्याकडे स्कूलमध्ये चॅपल होता. सो आय लव्ड दॅट प्रोसेस ऑफ कन्फेशन. म्हणजे तुम्ही गुन्हा करायला जाऊन देवासमोर हातपाय जोडा की बाबा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय विल नॉट डू इट अगेन. की म्हणजे हा दिस इज अ रॉंग वे ऑफ ख्रिश्चॅनिटी, दिस इज अ व्हेरी रॉंग दिस थिंग, बट आय यूज टू थिंक दॅट वे. ओके. आय यूज टू लव्ह ख्रिश्चॅनिटी, सो आय वॉज मोर ड्रॉन इन टू ख्रिश्चॅनिटी. अच्छा. मला आवडायचं ते. आय लव्ड माय स्कूल. वेल एज माय बेस्ट फ्रेंड्स, हू आय सेट ऑफ फ्रेंड्स, they don't have very good memories of this thing because they never questioned the Hindu culture, they never questioned the Hindu traditions. I questioned them because I wanted to know. I'm not saying I questioned their sustainability or their stability or their greatness. I didn't question that. पण पूजा करा, मंत्र म्हणा, हात जोडा, ह्याच्या मागं काय तत्व होतं हे मला बरेच वर्ष माहिती नव्हतं की मी असे हात जोडले की फटका खायचे. अच्छा. हे आपल्याला आतापर्यंत कोणी विचारलं की असे हात का जोडतो आपण आणि आपल्यामध्ये असे हात का जोडतो. बरोबर. हे उत्तर कोणाला नव्हती. एक दिवस मला आठवतं की घरात आमच्याकडे खूप सुंदर रामाची हे आलं होतं, फोटो आला होता, राम, सीता आणि लक्ष्मणचा. तर ते सगळ्यांनी जाऊन नमस्कार केले इथंच. मी नमस्कार नाही केला. अच्छा. मी शाळेत होते आणि आय वॉज इन दॅट रिबेलस इयर्स. तुम्ही आता ज्याला म्हणतात टीनेज क्रायसिस. करेक्ट. आमच्याकडे टीनेज क्रायसिस नव्हते, आमच्याकडे वाचटपणा होता. त्यासाठी एकच होता, नो 5G 4G, एक फटका. तर ते आम्ही तर बाबांनी मला विचारलं की नमस्कार का पडत करतेस. म्हणून मला नाही करावं असं वाटत आहे. राम मे बी अ व्हेरी गुड किंग, बट ॲज अ वुमन ही वॉज नॉट अ गुड हजबंड. कुठला नवरा त्याच्या बायकोला नेऊन सोडतो म्हणलं जंगलात. अच्छा. त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं बरेच वर्षानंतर. हे कसं मिळालं, इफ यू डोंट माइंड, मी थोडासा एक तुझा पॉईंट हा जरा एक्सटेंड करते तुझा क्वेश्चन. अच्छा. हे कसं झालं की मी स्वतः मला जे उत्तरं मिळाली नाहीत. आपल्याकडे काय उत्तर असतं, सांगितलंय ना कर, ही आपल्याकडे पद्धत आहे. हे का करायचं विचारायचं नाही. बरोबर. संध्याकाळ नंतर घरी यायचं नाही, 7 नंतर बाहेर पडायचं नाही, दिवे लावायचे किंवा हिचा प्रकार आहे सगळा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण मी आय डोंट बिलीव्ह इन रिच्युअल्स. ओके. I believe in doing things because I want to do it and understanding the science behind it. Slowly, I started reading a lot. And lately, I have stopped reading. I am a voracious reader. I read a lot. I stopped reading most of the foreign readers and I concentrated on the Indian readers. I am not marketing Amish, but it started from there. Indian mythology, Indian tradition, Indian this thing. I started getting interested. And once you get interested, you start looking for the answers, the truth, the science behind all our traditions. And then, trust me, Priyanka, I loved every bit of it. Every bit of it. मग मला प्रत्येक उत्तर मग हे काय नाही आणि हे म्हणजे काय. राईट. दिस इज फॉरगिव्हनेस. ओके. गुन्हा करून आपण ऑलवेज फॉरगिव्ह मी लॉर्ड म्हणतो. करेक्ट. दिस इज आपण क्षमा मागतो, मी नाही म्हणत नाही. पण हे जे आपले 5 इंद्रिय असतात ना, दे जॉईन, दे गिव्ह यू एनर्जी. म्हणजे तुमची एनर्जी सर्क्युलेट्स विदिन युअर सेल्फ. मेडिटेशन करताना, काही करताना, म्हणजे यू आर नॉट, तुमचं आपण जे थोडक्यात सांगायचं अगदी सिम्पल लेमॅन लँग्वेज, म्हणजे तुमची नेगेटिव्ह तुमच्यापाशी राहते, तुमची पॉझिटिव्हिटी तुमच्यापाशी राहते. ओ राईट. दिस इज इट. व्हेरी गुड. खरंच आहे, हा अँगल तुम्ही समोर आणून दिलात, हे मला खूप उपयोगी पडणार आहे. कारण हे सेम क्वेश्चन्स माझ्या मुली मला आता विचारतात. हा, हे तुम्ही विचारले नाही, हे मी विचारायचे. तुमच्यापेक्षा मी 1-2 जनरेशन तरी मोठी असेल, एखादी जनरेशन तरी, पण मी विचारायचे. सो आय वॉज रिबेलियस, हट्टी, अडगी, असं होतं. आता तुमची मुलं विचारतात तर तुम्हाला ते कौतुक वाटतं. आय डोंट मिसअंडरस्टँड मी. पण आजकाल ना कसं, तुम्ही त्यांना प्रश्न विचारले तुम्हाला कौतुक वाटतं. माय चिल्ड्रन आर आस्किंग क्वेश्चन्स, माय चिल्ड्रन आर इन्क्विजिटिव्ह. आम्हाला नाही का, आम्हाला फटके मिळायचे. ओ करेक्ट. But I was like this. But lucky enough for me, my parents, both the sets of parents, even if they were strict, they were very progressive. व्हेरी नाईस. म्हणजे याच्यावरून मला एक खरंच मस्त एक अँगल मिळालाय की या गोष्टींची सांगड खरंच आपण घालू शकतो. हो, डेफिनेटली. त्याच्यासाठी एकच रूल आहे, क्लिअर लाईन ऑफ कम्युनिकेशन आणि अभ्यास.
तुम्हाला प्रश्न पडला ना, उत्तरं आपल्या संस्कृतीमध्येच आहेत, आपल्या वेदांमध्येच, आपल्याकडेच आहेत उत्तरं. शोधा, फक्त प्रश्न पडून देत. ब्लाइंडली डोंट फॉलो एनी ट्रेडिशन. मग त्याला अंधश्रद्धा होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये एक फार बारीक लाईन आहे. जोपर्यंत ती श्रद्धा असते तोपर्यंत ते चांगलं असतं. द मिनिट इट टर्न्स इनटू अंधश्रद्धा, इट बिकम्स हार्मफुल. करेक्ट. मग ह्या सगळ्या अनुषंगाने तुम्ही कशा घडलात? म्हणजे सिरियसली हे सगळे विचार ऐकताना मी स्वतःला इमॅजिन करते त्या जागी की खरंच आपण हे केलं का, आणि केलं नसेल तर का नाही केलं, हा एक प्रश्न मोठा राहतो. सो मग या सगळ्यांसोबत तुम्ही कशा घडलात आतापर्यंत? मी तेच सांगते ना तुला की ह्याचं मागचं प्रत्येक पर्सन जेव्हा जन्माला येतो, प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो, आपण बघतो की एव्हरीबडी सेम. द मिनिट ही टचेस ऑन दिस अर्थ त्याचं तारे बदलायला लागतात. ओके, दॅट इज वन पार्ट. प्रत्येक जण आपलं नशीब घेऊन येतं, आपण म्हणतो नशीब घेऊन आपण जन्माला येतो. बरोबर. ओके, त्याच्यानंतर कुठल्या घराण्यात तो जन्माला येतो, कुठल्या घरात तो जन्माला येतो, त्याच्या आजूबाजूचं सर्व सर्कमस्टन्सेस, त्याचं घरातलं संगोपन कसं आहे, बरोबर, जगातलं वातावरण काय आहे त्यावेळेस, युद्ध असेल, पूर असो किंवा ज्या प्रदेशात तो येतो तिथं दुष्काळ असेल, हे सगळं तो घडत जातो. अगदी बरोबर. ओके, त्याच्यानंतर पूर्वी मुलं घडायला त्रास होत नव्हता, पण आता कोण घडवतो तुम्हाला? मुलं. सोशल मीडिया. नक्कीच, तो एक भाग आहेच. तो तुम्हाला घडवतो. अच्छा. त्यामुळे आजकाल इट इज बिकम व्हेरी डिफिकल्ट. आमच्या वेळेस ना आम्ही म्हणतो की आम्ही 4 मुलं कशी वाढलो, की ह्या घरात 3 मुलं कशी वाढलो, 3-4 मुलं कशी वाढलो आम्ही. म्हणजे आय यूज्ड टू थिंक की रिअली आम्हाला लहानाचं मोठं करायला आमच्या एवढा एवढा त्रास झाला असेल जिथं आपल्याला झाला. आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला होतो. बरोबर आहे. मग याच्यावरून मला नक्कीच तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की ही जी कुटुंब पद्धतीत आत्ता जो फरक पडलेला आहे आधी आणि आत्ता, जसं की खूप मोठं कुटुंब असायचं पूर्वी, सगळे एकत्र राहायचे, आणि आत्ता मे बी ड्यू टू टेक्नॉलॉजी किंवा करिअर ओरिएंटेड पॅरेंट्स किंवा जॉब गोईंग पॅरेंट्स, व्हॉट एव्हर द रिझन मे बी, त्या गोष्टींमुळे फॅमिलीज डिवाईड झालेल्या आहेत. मे बी त्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊन राहावं लागतं नोकऱ्यांसाठी, बिझनेससाठी. तर मग या जीवनशैलीवर तुमचं काय मत आहे? काय बरोबर होतं का ते, किंवा आत्ता जे होतंय ते बरोबर आहे? बरोबर का चूक मी असं नाही म्हणणार, कारण का हे जे घडतंय ना, इट्स एन एव्होल्युशन. ओके. सोसायटीमधला एव्होल्युशन आहे हा. ओके, त्यामुळे चूक का बरोबर आपण नाही म्हणू शकत प्रत्येक जनरेशनवर, पण आपण हे कसं ॲडजस्ट करतो, त्याला कसे रिॲक्ट करतो, त्याला इट इज महत्वाचं आहे. आता पेरेंट्स करिअरसाठी जर मुलं जात असतील बाहेर, आता साधी गोष्ट सांगते मी, आपण बरेच वेळा बघतो की मुलं आपण त्यांना शिकवतो, खूप छान शिकवतो त्यांना, तुम्ही फॉरेनला पाठवता शिकायला, पण शिकले की तुम्हाला ते परत पाहिजे असतात. बरोबर. किंवा जायची वेळ येते कुठं बाहेर. आता सपोज मी कराडमध्ये शिकले, मला जर अतिशय सुंदर जॉब मिळाला दिल्लीत, तर तुम्ही पाठवणार का पटकन? तुझी मुलगी आहे, बरोबर आहे, ती शिकली आणि तिला खूप सुंदर अपॉर्च्युनिटी मिळाली, तू 10 वेळा विचार करशील? हो, अगदी. मुलगा असता तरी विचार केला असतास? मुलीपेक्षा तू विचार मुलाचा का केला असतास? मुलगी लग्न होऊन एकदा जाणार घरी, त्यामुळे तुझी ती मनाची तयारी झालेली असते. पण मुलाच्या बाबतीत तू 10 वेळा विचार करणार. फॉरेनला जाताना तुम्ही अजून 10 वेळा विचार करता. का करता? माझं म्हणणं हे चुकीचं. हिथं चुकतो आपण की नाही, तुम्ही त्यांना जेव्हा शिकवता, शिकल्यानंतर त्यांचे पंख छाटायचे नसतात, त्यांच्या पंखाला तुम्ही भरारी भरायला तुम्ही त्यांना ताकद द्यायची असते. मग तेव्हा जिथं जातात तर यू हॅव टू अंडरस्टँड द्या पॉईंट ऑफ व्ह्यू. बरोबर. ते तिथं गेले, त्यांचं आयुष्य त्यांना घडवून देत ना. आपल्याकडं एक गोष्ट मी, इट इज माय ओपिनियन, ओके, आय एम नॉट सेइंग इट इज राईट ऑर रॉंग, बट इट इज माय ओपिनियन दॅट आपण काय करतो ना, आपण जजमेंटल फार असतो. म्हणजे स्वतःचं लेकरू दुसऱ्याचं कार्ट, हा तो कन्सेप्ट आहेच. पण जजमेंटल कुठे असतो आपण, की का तिकडे जाऊन राहतोय, तो कळत नाही का आई वडील इथं म्हातारे. आपल्याकडं ओल्ड एज होम म्हटलं की लोकांच्या अंगावर काटा येतो. राईट. पण आपण का असं म्हणतो की मुलांनीच आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे? आई वडील स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत का? माझा हा विचार खूप प्रोग्रेसिव्ह आहे, अति प्रोग्रेसिव्ह आहे, सोसायटीला पटणार नाही, ट्रेडिशनच्या बाहेर आहे, पण दॅट इज व्हॉट आय एम. राईट. करेक्ट. पण आय फील दॅट इट इज बिकॉज मी
I remember very well की probably my husband used to think to a certain extent, to a certain time की आहे की रोहित, आहे की आपला मुलगा. मग मी त्याला म्हणायचं की नाही, त्याच्यावर अवलंबून राहायचं नाही. लेट हिम लिव्ह हिज ओन लाईफ, लेट हिम क्रिएट हिज ओन लाईफ, लेट हिम क्रिएट अ निच फॉर हिम इन दिस वर्ल्ड. आपण तेवढं त्याला ताकदवर केलंय. एक थेंब का असू नये समुद्रात, पण तो त्याचा थेंब असून देतो. म्हणजे हे खूपच छान सांगताय तुम्ही. याचा अर्थ असाच की जी परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही निर्णय घेणं फार योग्य गरजेचं आहे. आहे, गरज आहे ती काळाची. प्रेम, तुम्ही लांब राहून प्रेम राहू शकता, आणि ही जबाबदारी आई वडिलांवर असते. ही जी मध्य जनरेशन आहे ना, म्हणजे सासू सासरे, आई वडील आणि मुलं, ह्यांच्यामध्ये दुवा कोण असतं? मुलगा आणि सून, किंवा सून मुलगी आणि जावई, जे काय असतात ते मिडल जनरेशन. मिडल जनरेशनचे ते कर्तव्य असतं की तुम्ही तुमच्या मुलांना तसं संगोपन करता. कारण का, लाईक वी से, हाऊ यू ट्रीट युअर पेरेंट्स, युअर चिल्ड्रन विल ट्रीट यू. करेक्ट. तुम्ही तुमच्या आईवडिलांची काळजी घेतली तर तुमची मुलगी तुमची काळजी घेतील. बरोबर. ओके. तर तुम्ही तुमच्या मुलांना जसं सांगता की बाबा ठीक आहे, त्यांना तुम्ही तुमच्या आईवडिलांना पण समजून सांगितलं पाहिजे की लेट देम गो ऑर लेट अस गो. पण तुम्ही तुमच्या कर्तव्यातनं कुठूनही मागं नाही सारायचं. ग्रेट. वेळ आली की युअर प्रायोरिटी शुड बी युअर पेरेंट्स, नॉट युअर जॉब. तुम्ही बाहेर जा ना नोकरीला, पण असे कित्येक गोष्टी मी पुण्यात ऐकलेल्या आहेत, कित्येक गोष्टी मी ऐकल्यात पुण्यात की मुलांना आई वडिलांच्याच अंतिम संस्काराला यायला सुद्धा वेळ नाही. हे काय कारण आहे? मग हित हा प्रश्न उगवतो. बरोबर. जोपर्यंत सगळं सुरळीत चाललेलं असतं तोपर्यंत ठीक असतं, पण अशा काही एक्स्ट्रीम गोष्टी घडतात जिथं प्रश्न उद्भवतो. बरोबर. हे चुकीचं का वाईट आहे? मग चुकीचं वाईट असण्यापेक्षा आपण जर एक मध्य त्यातलं की यू गो, यू डू युअर जॉब, पण जेव्हा प्रायोरिटी असेल, एक जॉब सुटला दुसरा जॉब मिळू शकतो ना. आम्ही दुबईसारख्या ठिकाणी काम केलं, आम्हाला माहिती आहे संध्याकाळी जाताना टाटा बाय बाय उद्या येऊ नका, असे सुद्धा सिच्युएशनमध्ये काम केलं. जॉब असून काही अडत नाही. व्हॉट इज परमनंट इन युअर लाईफ इज युअर फॅमिली अँड युअर रिलेशन्स. करेक्ट. म्हणजे ही लाईन ऑफ क्लॅरिटी असणं गरजेचं आहे, तर तुम्ही ते ट्रान्झिशन एक्सेप्ट करू शकता जे आता गोइंग ऑन आहे. खूपच छान. आणि ही क्लॅरिटी दिल्याबद्दल खरंच खूप थँक्स. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपल्या आयुष्यावर सध्या सोशल मीडियाचा जास्त प्रभाव आहे. बरोबर, अगदी. पण तुम्हाला काय वाटतं की त्याच्यामुळे आपले नातेसंबंध अधिक जवळ आले आहेत की नाजूक झाले आहेत? याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? खूप काय बोलण्यासारखं आहे. सोशल मीडिया हा जितका सुरुवातीला आपल्याला गोड वाटत होता ना, तितका सर्वात धोकादायक आता निघालाय. अच्छा. माणसातली माणुसकी गेली. माणसं बाकीचे समाज सोड, आपल्या अंगणातल्या बाहेरचं सोड, आपल्या घरामध्ये सुद्धा आपण बघतो आपल्या मुलांना कॉन्व्हर्स करायला किंवा मुलांना आता माणसांशी कसं बोलायचं कळत नाही. बरोबर. दे आर मोर हॅपी इन देअर गेम्स. करेक्ट. गेमिंग झोन, त्यांचं इंटरनेट, त्यांचं इन्स्टा, त्यांचं फेसबुक, आपण सगळं, मी पण आहे, पण दे डोंट नो वे टू स्टॉप. त्याचं कारण असं की त्यांना ते थांबायचं कुठे तेच कळत नाहीये. अच्छा. म्हणून इट इज बिकम अ ॲडिक्शन. जसं पूर्वी दारू, सिगरेट, तंबाखू, ड्रग्ज ह्याचे ॲडिक्शन होतं, तसं सोशल मीडियाचं ॲडिक्शन झालेलं आता. त्याचे सेंटर्स निघालेत. मग हे चांगलं आहे का वाईट आहे? वाईटच. कधीही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तो वाईटच होतो. अति तिथे माती. त्यांना नाती सांभाळता येत नाहीत, आणि ह्याची चूक कोणाची आहे? डोंट ब्लेम इट ऑन कोविड. ओके. येस, वी इनिशियली ब्लेम्ड एव्हरीथिंग ऑन कोविड. कारण का कोविडमध्ये आपण मुलांना मोबाईल्स दिले, इंटरनेट फ्री ॲक्सेस दिला, सगळं काय दिला. पण कोविड संपलं ना, त्याच्यानंतर शाळा सुरू झाल्या, कॉलेज. तुम्हाला काढून घेता आलं नाहीत काही वडिलांना. I can say this because my son has grown above. It has passed all this. म्हणून मी अगदी सांगू शकते तुम्हाला की बाबा हे थोडंफार, आता तुम्ही मॉलमध्ये जा, काय बघता? तोंडातनं आवाज काढला की हे घे मोबाईल, गप्प बस. मोबाईल हॅज बिकम लाईक पूर्वी ते एक हे असायचं, सकर म्हणतो आपण, तोंडात ती तर देतो, तोंडात दिलं रडायचे. आता तसा मोबाईल हॅज बिकम लाईक दॅट. जेवताना मोबाईल लागतो त्यांना, सॉरी टू यूज दिस वर्ड, पॉटी करताना मोबाईल लागतो त्यांना, झोपताना मोबाईल लागतो त्यांना. चष्मे किती लहान वयात लागलेत. अगदी.
बरोबर आहे. डिप्रेशन हा शब्द ऐकला होता का ग कधी तुमच्या आजी आजोबांनी, आई वडिलांनी? नाही, आम्ही तर खरंच ऐकला नाही. नव्हता. खरंच. मे बी तुम्ही आता हळूहळू ऐकायला सुरुवात झाली असेल. अगदी अडोलसंट काउन्सिलिंग हा प्रकार काय होता? आमच्याकडे 2 थोबाड दिले की आम्ही सरळ व्हायचो. बरोबर आता टीचर्स कॅनॉट टच युअर चाइल्ड, टीचर्स कॅनॉट स्कोल्ड युअर चाइल्ड. बरोबर. हे कशामुळे झालं सगळं? सोशल मीडिया हॅज मेड यू, इट हॅज नॉट मेड यू इंटेलिजन्स, इट हॅज कट यू ऑफ फ्रॉम ऑल इंटेलिजंट थिंग्स. बरोबर. पूर्वी टीव्हीला इडियट बॉक्स म्हणायचे. हो, अगदी ओके, बरोबर आहे. आता तुम्ही सोशल मीडियाला काय म्हणणार? त्यामुळे दिस इज थिंग विच आय हॅव व्हेरी स्ट्रॉंग ओपिनियन्स अबाउट, आणि मला त्याच्यावर फारसं बोलायचं नाहीये बरोबर. बिकॉज आय एम व्हेरी स्ट्रॉंग ओपिनियन अबाउट इट. नाही, बरोबर आहे. म्हणूनच माझ्या तोंडून मगाशी एक नॅचरल फ्लो मध्ये जर वाक्य गेलं की अलीकडे तुम्हाला शिकवतं कोण, तर खरंच मुलं आम्हाला शिकवतात. बरोबर आहे, अगदी हे बरोबर आहे. झालेलं आहे. पण जिथे शिकवायचं, टेक्निकल गोष्टी आपल्याला येत नाहीत, शिकवा, काय हरकत नाही ना. पण कसं वागायचं, कसं सुद्धा, बोलायचं अगदी. किंवा हे करायचं हे तुम्ही शिका. ऍटलिस्ट तुम्ही बोलताय. मी अशा काही फॅमिलीज बघितल्या तिथं कम्युनिकेशनच नाहीये काय. नाहीये, खरंच नाही. अँड आय एम सॉरी टू से की आय हॅव डन दिस मिस्टेक कपल ऑफ टाइम्स. मी जर डायनिंग रूममध्ये असेल आणि माझा मुलगा जर बेडरूममध्ये असेल, आय मेसेज हिम किंवा कॉल हिम. तो आळशीपणा म्हणू शकतो आपण, पण मग माझ्या लक्षात येतं की हे चुकीचं आहे ना. बरोबर. मग जी खरंच मोठमोठी श्रीमंत घराणं आहेत, जिथं 2-4 मजली घरं आहेत, त्यांचं काय कम्युनिकेशन होत असेल एकमेकाशी? खरं. तो एक एक्स्ट्रीम आहे, एक एक्स्ट्रीम आहे, एकदम लोअर क्लास आहे, त्यांना वेळच नसतो. नाही. सो होम दे डू ते ही मुलं आपल्याला शिकवतात. ही मुलं कोण त्यांना शिकवतो? सोशल मीडिया शिकवतो. अगदी हेच. चांगलं वाईट त्याच्यावर हा फरक करणंच सोडून दिले लोकांनी. अगदी बरोबर आहे. आणि मी सांगते की तुम्ही म्हणता ना की तुम्हाला पहिला सुरुवातीलाच प्रश्न विचारला काय, कशामुळे तुम्ही असे घडलात, की आम्हाला लहानपणी वी वर व्हेरी सेफ. इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस टू लिव्ह इन दिस वर्ल्ड. खरं सांगते, अतिशय सुंदर काळ होता तो. आम्हाला वी वर गिव्हन द व्हॉट डू यू से, वी वर गिव्हन दी अथॉरिटी टू टेक आवर ओन डिसिजन्स लहानपणापासून. यू डिसाईड चांगलं की वाईट. बरोबर. आणि हे वाईट का, जग म्हणते म्हणून वाईट म्हणायचं नाही. ह्याची वाईट का वाईट आहे हे समजायचं, आणि मग तुमच्या मनात जेव्हा ते बिंबवलं की हे वाईट आहे, की तुम्ही आयुष्यभर त्या मार्गी जात नाही. अगदी बरोबर. आणि ही जी लाईन ऑफ क्लॅरिटी आहे ती मुलांकडे हे कोणी शिकवायला पाहिजे. मुलांकडनं हरवतो म्हणजे आपण त्यांना दिलीच नाही ती लाईन ऑफ क्लॅरिटी. बरोबर. आपण देतच नाही. कारण का ऍक्च्युली आताची जनरेशन आहे हुज चिल्ड्रन आर लाईक लेट्स से टॉडलर्स और नॉट इव्हन आय वोंट से टीनेजर्स. टीनेजर्सचे आई वडील जे आहेत दे आर बेटर ऑफ. पण जे आता लहान आहेत, शाळेत आहेत, त्यांनाच स्वतःला क्लॅरिटी नाहीये. मदर्स आर मोर इंटरेस्टेड इन मेकिंग रील्स. काय प्रकार आहे हा? कशावरही करता तुम्ही? काल परवा आम्हाला सांगत होते गुरुजी की स्मशानात जाऊन रील करतात. आपल्याकडे भीती कोणाची राहिली नाहीये. हा एक मोठा हे झालेला दिस इज मुलांमध्ये. आपण ब्लेम, आपल्याकडे काय करतो आपण, ब्लेम घेऊन करतो. आता मी जसं केलं तसं आय ब्लेम एव्हरीथिंग ऑन सोशल मीडिया. बरोबर, करेक्ट. पण आपण केलंय का? आपण काय एफर्ट्स घेतले टू स्टॉप दिस? प्रत्येकाने थोडंसं इंट्रोस्पेक्शन करून आपण काय एफर्ट्स घेतोय. आपल्याला डिबेट करायला, बोलायला, सांगायला फार सोपं असतं. आपण घरात, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. करेक्ट, अगदी बरोबर. सो आता अर्चनाताई, मी हे व्यासपीठ आता रोहिणीला, माझी मैत्रीण आहे, तिला हँडओव्हर करतेय. सो पुढचे प्रश्न ती तुम्हाला विचारेल. डेफिनेटली. थँक्यू.